हॅलो, कसे आहात सगळे? आज सकाळ-सकाळी अंशूच्या पप्पांना जायचं होतं ड्युटीला लवकर, तर ते मला बोलले, की "मला चहा ठेव आणि पटकन काहीतरी बनव नाश्त्याला" म्हणून. मग एवढं पटकन काय होईल म्हणून मी म्हटलं जाऊ दे आपल्याकडे आहेत इन्स्टंट ढोकला. तेच मी इकडे बनवायला घेतला कारण की ते अंशूच्या पप्पांना मी रोज चहाबरोबर पोळी देते, परंतु तेही बोर झाले असतील ते खाऊन म्हणून ते मला बोलले, की "आज काहीतरी वेगळं बनव" म्हणून मी ढोकळाच बनवायला घेतला आणि पटकन होऊन गेला तो कारण की जास्त काही वेळ नाही लागला म्हणजे त्यांना ड्युटीला जाईपर्यंत ते होऊनच गेला माझा आणि त्यानंतर मग मला इकडे चहासुद्धा बनवायची होती. चहा वगैरे दिली आणि ढोकळा पटकन त्यांना दिला मी नाश्ता वगैरे. अंघोळ वगैरे झाली तोपर्यंत अंशूने एवढा सगळा पसारा करून ठेवलेला होता. शाळेत जायच्या अगोदर तो ना एवढा सगळा पसारा करून ठेवतो. शाळेत जाणारी रिक्षा जोपर्यंत त्याच्या दारात येत नाही तोपर्यंत त्याच्या खेळण्यात चालू असतं म्हणून ते तुम्हाला उचलूच देत नाही. तो गेल्यानंतरच मला ते उचलावं लागतं ते म्हणून मी इकडे उचलून घेतो पटकन आणि त्यानंतर अंशूच्या पप्पांना बोलली होती, "मी तुमच्याकडे वेळ असेल तर मला जरा भाजीपाला आणून द्या" म्हणून. तर त्याने मला तेच आणून दिले. इकडे माठ भरायचा होता, माठसुद्धा भरला. नाश्ता बाकी होता तो सुद्धा झाला माझा. तोपर्यंत लगेच इकडे स्वयंपाक बनवायला घेतला आणि एवढं सगळं करत नाही तोपर्यंत अंशूच्या यायची वेळ सुद्धा झाली. काय सगळं एवढा पटापट जातो ना की काय सांगू तुम्हाला. चला भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.